आज सोशल मीडियाच्या जगामध्ये आपण पाहतोय इन्फ्लुएन्सरची फार धूम आहे. कुठेही तुम्ही आज एखादा इव्हेंट असो किंवा प्रमोशन असो त्यामध्ये जर इन्फ्लुएन्सर सामील असतील तर ते हिट असं बोललं जातं. मात्र आता एका देशाने इन्फ्लुएन्सरबाबत एक कठोर नियम काढलेला आहे. कोणता देश आहे आणि काय कठोर नियम काढलेला आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. तर हा देश आहे चीन. या चीननं इन्फ्लुएन्सरबाबत एक चांगला आणि कठोर नियम आपण म्हणतो आदेश काढलेला आहे. तर काय हा नियम आहे आणि काय त्याचं मागचं कारण देण्यात आलेलं आहे तर तेच आपण जाणून घेऊयात. चीनच्या सरकारने इन्फ्लुएन्सरबाबत असा नियम काढलेला आहे की आता कुणीही जर त्यांना औषध, कायदा, शिक्षण आणि फायनान्स यासारख्या संवेदनशील विषयावर माहिती द्यायची असेल तर त्यांना कुठलीही डिग्री त्या संस्थेतली किंवा त्या फील्डची डिग्री किंवा सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं हे आता बंधनकारक असणार आहे. आपण उदाहरणार्थ समजून घेऊयात. जर तुम्ही फिटनेसचे व्हिडिओ बनवता, फिटनेसचे व्हिडिओ कोणी बनवत असेल किंवा तो एक योगा इन्स्ट्रक्टर असेल तर त्याला त्याबाबतचे व्हिडिओ बनवायचे असतील तर तो सर्टिफाईड फिटनेस ट्रेनर असला पाहिजे, तरच तो सोशल मीडियावर त्याबाबतचे व्हिडिओ बनवू शकतो. आपण पाहतोय की सर्रासपणे आरोग्याच्या बाबतीतले व्हिडिओ कुणीही बनवतं आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी चुकीची माहिती पसरवली जाते. ही चुकीची माहिती जनतेपर्यंत जाऊ नये यासाठी चीनने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. आपण पाहतोय आपल्याकडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे की स्नॅपचॅट, इंस्टाग्राम, फेसबुक आहेत. तसं चीन गुगलचे कुठलेही प्लॅटफॉर्म वापरत नाही, त्याचे स्वतःचे प्लॅटफॉर्म आहेत. आणि तिथे आता इन्फ्लुएन्सर लोकांना जर कुठल्याही आरोग्य, औषध किंवा इतर फायनान्सच्या बाबतीतली टिप्स जे आपण म्हणतो द्यायचे असतील सोशल मीडियावर तर त्यांना त्या क्षेत्रातली डिग्री असणं फार आवश्यक असणार आहे, बंधनकारक असणार आहे. तर या नियमांमुळे काय बदल होईल तर तेही आपण पाहूया. पोस्टमध्ये योग्य माहितीचा स्रोत आणि डिस्क्लेमर देणं आता त्यांना अनिवार्य असेल. माहिती कोणत्या स्टडीवर आधारित आहे हेही स्पष्टपणे सांगावं लागणार आहे. व्हिडिओमध्ये AI जनरेटेड कंटेंट वापरला असल्यास त्याची स्पष्ट नोंद ठळकपणे द्यावी लागेल. आणि शैक्षणिक कंटेंटच्या नावाखाली चालणारे मेडिकल उत्पादने आणि सप्लिमेंट आणि हेल्थ फूडची जर त्यांना जाहिरात करायची असेल तर ती करता येणार नाही. आपण पाहतोय कुठलाही इन्फ्लुएन्सर एखादी सप्लिमेंट असो कुठलं काही असो भारतामध्ये देखील मोठ्या प्रमाणात त्याची जाहिरात करताना दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी तर चीनमध्ये यावर बंदी घालण्यात आलेली आहे. हा नियम तुम्हाला कसा वाटतो? हा नियम भारतात सुद्धा इन्फ्लुएन्सरबाबत लागू केला पाहिजे का? याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.